अखिल भारत पद्मशाली युवजन संगम के अध्यक्ष पद पर पाड़ी श्रीनिवास भाऊ सांगा के निर्वाचित होने पर पद्मशाली यूथ एसोसिएशन की ओर से यहां राजमल बोमदयाल मंगल कार्यालय में बेहद उत्साहपूर्ण माहौल में अभिनंदन समारोह आयोजित किया गया। कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगम के महासचिव यशवंत इंदापुरे, पद्मशाली शिक्षा संस्थान के ट्रस्टी वेंकटेश एकेन, सेवानिवृत्त संघ के उपाध्यक्ष अनिल कन्ना, पद्मशाली युवा संघ के अध्यक्ष शेखर कटकम, नागेश बोमदयाल, सचिव विजय नीली आदि की अध्यक्षता में संपन्न हुआ। प्रथम अध्यक्ष नागेश बोमदयाल ने उपस्थित सभी गणमान्य व्यक्तियों का स्वागत किया। उसके बाद माननीय श्रीनिवास भाऊ सांगा को पुष्प, मोमेंटम और गुलदस्ता देकर सम्मानित किया गया। सगळीकडे तेलुगू भाषिकांचा भरणा आहे। अमेरिकेत आहे, कॅलिफोर्नियामध्ये आहे, लंडनला जावा, जर्मनीला जावा, कुठेही जावा, तेलुगू भाषिकांचा समाज आहे। त्याच्या उन्नत तुम्हाला संधी मिळाली आहे। पुनर्संधी या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो। सर्व देवता जे तेलुगू भाषिकांचे सर्व देवता आहेत ते तुमच्या पाठीशी आशीर्वाद रूपाने उपस्थित राहावं। आता तुमच्यासारखा तरुण कडकदार झाल्यामुळं थोडं आशा सुद्धा आहे किंवा आपण सर्व तरुणपणे पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई या ठिकाणी आपल्या पद्मश्री समाजाचं बांधणी करावं। त्या पद्मश्री ज्ञाती संस्था तुम्हाला मदत करत त्यांच्या पुढील कार्यास आमच्या पद्मश्री ज्ञाती संस्थेचे मी शुभेच्छा देतो आणि अखिल भारतीय पद्मश्री आमचे कंदगड्डा स्वामी एक तरुण कडकदार माणसाला निवड केल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। అయినా ఆయన ఉన్నమాట చెప్పిన మన దేశం బాల్యాది వాల్మీకి అయింది। బాల్య పోలి ఉందా ఇంకొక చెడ్డోడు వాల్మీకి రాజు చూసేయండు అట్లా ఆయన కూడా వాల్మీకి చూసే సోలాపూర్ సేవగారు మొత్తం భారతదేశంలో సేవగానే समाजाचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असा आम्ही शुभेच्छा देत आहोत। आपल्या चांगल्या प्रकारे मार्कंड्याने आपल्याला तुम्हाला पूर्ण ताकद द्यावं असे मी त्या मार्कंड्याची प्रार्थना करतो व त्या पुढील काळासाठी आपल्याला शुभेच्छा देऊन माझे श्रीमती संघाचे सत्कार समारंभ निमित्त उपस्थित असलेले చేయడానికి మరి రాబోయే రోజులలో ఆయనకు శక్తి, ధనము, ఆరోగ్యము అన్ని ప్రసాదించాలని కోరుకుంటున్నాను। జై మార్కండేయ। एक वेगळ्या पद्धतीनं त्याच्या जीवनामध्ये कलाटणी देण्यासाठी तुमची निवड झालेली आहे आणि ते निवड साध्य ठरवण्यासाठी आपण सर्व आपण आपल्या पाठीशी सन्माननीय आपले ऋषी मार्कंडेय महामुनी आपल्या तुमच्या सोबत आहे अशा पद्धतीने मी मार्कंडेय महामुनीच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सोलापूर शहरातील जामुनी मुची समाज संघटनेच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद। आज या ठिकाणी अखिल भारत पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष म्हणून मला सन्माननीय कंदगड्डा स्वामींनी व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी यांनी सर्वांनी मिळून आज आशीर्वाद द्यायला इथं आला हे मी कधीच विसरणार नाही आणि खरंच समाजात कसं काम केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने समाजाला पुढे गेलं पाहिजे हे मी लहानपणीपासून समाजातील हे वरिष्ठ लोक जे इथं बसलेत ह्यांच्याकडूनच मी शिकलेलं आहे। कारण समाजात कुठल्याही प्रकारचं काम करत असताना आपल्या वडीलधारी माणसांनी अनेक वर्ष काम केलेलं असतात। आपण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवूनच समाजात पुढे जात असतो आणि असं समाजात निरंतर अनेक वर्ष कार्य केलेले व समाजाला पुढे नेण्यासाठी झटलेले सर्व वरिष्ठ नेते व समाजाच्या हितासाठी काम करणारे सर्वांनी इथं येऊन मला एवढं मोठं मान सन्मान दिला व मला पुढील वाटचालीसाठी तुम्ही आशीर्वाद दिला व मार्गदर्शनही केला। असेच माझ्यासोबत सगळ्यांनी राहावं एवढे तो शब्द बोलून माझे संपर्क पुन्हा